येथे युवकावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपीला अटक. विलास मोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. यशोधरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोटे याने 9 मेला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार खैरी गाव येथे राहणारे प्रवीण रगटाटे हे 8 मेला सकाळी 9 वाजता भिलगाव येथे कटिंग करण्यासाठी आले असता आरोपीकडे पाहिल्याने आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. प्रवीण यांनी तो वार हुकविला आणि तेथून पळून एका घरात लपून बसले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. या प्रकरणी प्रवीण यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोटे यांनी दिली आहे. फिर्यादी प्रवीण रगटाटे म्हणून आहे. ते बिलगाव या ठिकाणी सलूनच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी गेलेले होते. त्यावेळेस एक आरोपी शेख अल्फाज उर्फ औजाद जलील सूरज श्यामलाल कांबळे राहणार बिलगाव हा सुद्धा त्या दुकानाच्या समोर उभा होता. त्यावेळेस त्यांनी फिर्यादीला बोलला की तू माझ्याकडे का बघतोस. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या आरोपीने सांगितले की मी मर्डरचा आरोपी आहे, मी मर्डर करून आलेलो आहे आणि तुझा पण मर्डर करतो असे म्हणून त्याच्याजवळ त्यांनी आणलेले एक चाकू काढला आणि फिर्यादीच्या अंगावरती डोक्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो वार फिर्यादी यांनी वाचविला आणि फिर्यादी घाबरून तिथून पळून गेला. परंतु फिर्यादीच्या पाठीमागे हा आरोपी चाकू घेऊन धावला. त्यावेळेस फिर्यादी यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरामध्ये घुसला. त्यावेळेस घरातील लोक बाहेर आले. त्यावेळेस आरोपी तिथून पळून गेला. त्या आरोपीस तात्काळ कोकण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ डीबी पथकाने ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे. अटक करून त्याचा तपास PSI भालेराव हे करीत आहेत. तेच कारण आहे आरोपी अटकेत आहे.